नमस्कार. हं. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674 मधला राज्याभिषेक आणि त्यानंतरची त्यांची अत्यंत दूरदृष्टीची दक्षिण मोहीम. हो, नमस्कार. यासाठी आपण अनेक ऐतिहासिक नोंदी आणि लेख अभ्यासले आहेत. बरोबर. आणि आपला उद्देश फक्त घटनाक्रम सांगणं नाहीये. नाही, मुळीच नाही. तर महाराजांनी राज्याभिषेकानंतर जी धोरणं आखली, विशेषतः दक्षिणेत, त्यांनी भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण कसं दिलं, हे बघायचं आहे. आणि यात काही रंजक, कदाचित कमी चर्चिल्या गेलेल्या गोष्टींवर पण बोलूया. नक्कीच. सुरुवात करूया 6 जून 1674च्या राज्याभिषेकापासून. रायगडावरचा तो भव्य सोहळा, तो फक्त एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, नाही का? अगदी. ते होतं प्रस्थापित मुघल सत्तेला दिलेले एक थेट आव्हान. छत्रपती ही पदवी स्वीकारणं हेच मुळात खूप मोठं पाऊल होतं. पण हे तितकं सोपंही नव्हतं, बरोबर? काही सामाजिक आणि कायदेशीर आव्हानं होती. हो ना. म्हणजे महाराजांच्या क्षत्रियत्वावर काही पारंपरिक गटांनी प्रश्न उपस्थित केले होते. अच्छा. आणि म्हणूनच मग काशीचे प्रसिद्ध पंडित गागा भट्ट यांना बोलवण्यात आलं. त्यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने सगळं पार पाडलं गेलं. हे महाराजांची राजकीय चतुराई दाखवतं. आणि ऐकलंय की राज्याभिषेकाआधी काही धार्मिक विधी पण करावे लागले. जुन्या चुकांसाठी प्रायश्चित वगैरे? हो, तशा नोंदी आहेत. उदाहरणार्थ, एका ब्राह्मण व्यक्तीच्या मृत्यूला नकळत कारणीभूत ठरल्याबद्दल जवळपास 8,000 रुपये दंड भरल्याचा उल्लेख सापडतो. तत्कालीन सामाजिक कल्पनेची कल्पना येते यावरून. हां. आणि या सोहळ्याचा खर्च, तो तर प्रचंड होता असं म्हणतात. हो, खूप मोठा खर्च होता. काही अंदाजानुसार जवळपास 50 लाख रुपये. विचार करा, एका नव्याने उभ्या राहणाऱ्या स्वराज्यासाठी ही किती मोठी रक्कम असेल. खरंय. बरं, आता आपण वळूया दक्षिण मोहिमेकडे. राज्याभिषेक झाला आणि लगेच महाराजांनी दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केलं. यामागे काय खास कारणं होती? अनेक कारणं होती. एक तर उत्तरेकडून औरंगजेबाचा धोका सतत वाढत होता. त्यामुळे दक्षिणेत एक पर्यायी सुरक्षित सत्ता केंद्र असावा, हा एक विचार होता. म्हणजे एक प्रकारे बॅकअप प्लॅन. अगदी तसंच म्हणता येईल. शिवाय दक्षिणेतली आदिलशाही आणि कुतुबशाही राज्य तेव्हा अस्थिर होती. त्याचा फायदा घेणं शक्य होतं. बरोबर. स्वराज्याचा विस्तार करणं आणि राज्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवणं हेही उद्देश होते. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता? वडिलांच्या जहागिरीतला, म्हणजे शहाजीराजांच्या जहागिरीतला आपला हक्क प्रस्थापित करणं, विशेषतः तंजावूर भागातला हिस्सा मिळवणं. ओके. आणि याच धोरणाचा भाग म्हणून गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी तह केला गेला, बरोबर? हो, नक्कीच. अबुल हसन कुतुबशहाबरोबर केलेला तह ही महाराजांच्या मुत्सद्देगिरीचं उत्तम उदाहरण आहे. त्यात मदण्णा आणि अक्कण्णा या मंत्र्यांची भूमिका पण महत्वाची होती ना? हो, त्यांची भूमिका निर्णायक ठरली. मुघलांविरुद्ध दक्षिणेत एक मजबूत आघाडी उभी करण्याचा तो एक धोरणी प्रयत्न होता. आता प्रत्यक्ष मोहिमेतल्या काही महत्वाच्या टप्प्यांवर बोलूया. कोप्पळ किल्ला जिंकणं हे किती महत्वाचं ठरलं? आधव यांनी तो किल्ला आदिलशाहीच्या हुसेन खान मियानाकडून जिंकून घेतला. त्यामुळे मोहिमेची पूर्वेकडची बाजू एकदम सुरक्षित झाली. आणि जिंजी किल्ला, त्याला तर पूर्वेकडील ट्रॉय म्हणतात, तो तर खूपच अभेद्य मानला जातो. हो, जिंजी किल्ला अतिशय मजबूत. पण गंमत म्हणजे महाराजांनी तो किल्ला लढाई न करता जिंकला. काय सांगताय? कसं? केवळ मुत्सद्देगिरीने. आदिलशाही सरदार नासिर मोहम्मदकडून तो किल्ला वाटाघाटी करून मिळवला. ही महाराजांच्या रणनीतीची एक वेगळीच बाजू दाखवते. आणि याच किल्ल्याने नंतर मराठ्यांच्या इतिहासात खूप मोठी भूमिका बजावली, नाही का? अगदी. पुढे जेव्हा औरंगजेबाने स्वराज्यावर मोठं आक्रमण केलं, तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांसाठी हाच जिंजी किल्ला जवळपास 9 वर्ष सुरक्षित राजधानी म्हणून टिकला. यावरून महाराजांची दूरदृष्टी बघा. आपलं बस्तान मजबूत करण्यासाठी हे सगळं आवश्यक होतं. आणि त्यांच्यावरचं प्रकरण, सावत्र बंधू व्यंकोजी राजांसोबतचं. हो, व्यंकोजी म्हणजे एकोजी राजे. त्यांच्याशी सुरुवातीला थोडा संघर्ष झाला, पण नंतर महाराजांनी त्यांच्याशी तह केला. जहागिरीची वाटणी झाली. आणि त्यात काही खास अट होती ना? हो, महाराजांनी एक अट घातली होती की शहाजीराजांच्या समाधीची योग्य प्रकारे देखभाल झाली पाहिजे. यात त्यांची पितृभक्ती आणि दूरदृष्टी दोन्ही दिसतात. आता महाराजांच्या एकूण युद्धनीती आणि प्रशासनाबद्दल थोडं बोलूया. गनिमी कावा, किल्ले आणि आरमार हे तर त्यांच्या सामर्थ्याचे आधारस्तंभ होते. बरोबर. त्यांची गनिमी काव्याची पद्धत, म्हणजे शत्रूला अनएक्सपेक्टेडपणे वेगाने आणि अचूक हल्ला करण्याची पद्धत, ही डोंगराळ प्रदेशात खूपच प्रभावी ठरली. आणि किल्ले, जवळपास 250 ते 800 किल्ल्यांचं जाळं त्यांनी उभं केलं. डोंगरी किल्ले हे स्वराज्याचं संरक्षण कवच होते. आणि आरमार
पश्चिम किनारपट्टीसाठी ते खूप महत्वाचं ठरलं. हो, त्यांनी आरमाराची उभारणी केली, सिंधुदुर्गसारखे अभेद्य जलदुर्ग बांधले. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या युरोपियन सत्तांनाही त्यांनी आव्हान दिलं. प्रशासनातही त्यांनी महत्वाचे बदल केले. नक्कीच. प्रशासकीय कामासाठी मराठी आणि संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिलं. राज्य व्यवहार कोश हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि त्यांचं धार्मिक धोरण कसं होतं? ते खूप सर्वसमावेशक होतं. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. दर्गे आणि मशिदींनाही त्यांनी संरक्षण दिलं होतं. त्यांनी दख्खनच्या अस्मितेला आवाहन केलं. म्हणजे ही दक्षिणेकडची भूमी बाहेरील आक्रमकांपासून वाचवायची आहे, असा संदेश दिला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शिवाजी महाराज हे फक्त एक महान योद्धेच नव्हते. नाही, ते त्याही पलीकडे होते. एक कुशल रणनीतिकार, एक दूरदृष्टीचे प्रशासक आणि एक प्रभावी मुत्सद्दी नेते होते. त्यांच्या दक्षिण मोहिमेने मराठा साम्राज्याचा पाया आणखी मजबूत केला. यात काहीच शंका नाही. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बघा, महाराजांनी दक्षिणेत गोवळकोंडासारख्या मुस्लिम राज्याशी मैत्री केली, जिंजीसारखा किल्ला लढाई न करता मिळवला. हो. तर या घटनांकडे पाहताना त्यांना केवळ एका हिंदू विरुद्ध मुस्लिम शासक अशा मर्यादित चौकटीत न बघता एका व्यवहारवादी, कुशल राष्ट्रनिर्मात्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इतिहासाचे आणखी वेगळे पैलू समोर येऊ